कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असून जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून नियमावली जारी करण्यात आली आहे। जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयानं म्हटलं आहे की कोणताही नागरिक निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप ॲप ग्रुप किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे कोणताही समाज, जाती, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाची पोस्ट करणार नाहीत। तसेच कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये, तसेच विनापरवाना विजय मिरवणूक काढता येणार नाही असंही म्हणलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिनसाठी पोलीस प्रशासनाने एक खास बाब नमूद करत म्हणलं आहे की दिनांक 3 जून 2024 ते दिनांक 6 जून 2024 या कालावधीमध्ये व्हॉट्सअप ग्रुपच्या सेटिंगमध्ये ॲडमिननं ओनली ॲडमिन करून बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाहीत आणि एखाद्या सदस्याने ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल। तसेच जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिनांक 29 मे दिनांक 12 जून या कालावधीमध्ये जिल्ह्यात बंदी आदेश जारी केलेला आहे। याची देखील नोंद सर्वांनी घ्यावी असंही पोलीस प्रशासनाने नागरिकांना अलर्ट करताना म्हणलं आहे। त्यामुळे या व्हिडिओनंतर तातडीने आपणही कोणत्याही ग्रुपचे ॲडमिन असाल तर सेटिंगमध्ये ओनली ॲडमिन असा बदल करून घ्या, अन्यथा आपल्याला देखील नाहक पोलीस कारवाईला सामोरं जावे लागेल। अशाच नव्या अपडेटसाठी पाहत राहा लाईव्ह मराठी।